हा जल्लोष आहे बालकलाकारांचा, हा जल्लोष आहे चिमुकल्यांचा. पृथ्वीच्या गाभाऱ्यातून अथांगाकडे जाणाऱ्या हा आनंद वेणावा. जिद्दीने संकटावर मात करणाऱ्या बालकांचा हा सोहळा. नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या बालचमूच्या कल्पकता व सौंदर्याचा ठसा उमटवणाऱ्या बालवीरांचा हा सोहळा. आरंभ प्रारंभ करूया शुभारंभ. या चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात आपल्या सर्व भाग्ययोगाचे औचित्य म्हणजेच चातकाला आपली तृषा शमवण्यासाठी ओढ असते वर्षा नक्षत्राची. शिंपलातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राची. तसेच विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी वर्षभर ओढ असते ती वार्षिक स्नेहसंमेलनाची. तर या सोहळ्यानिमित्त उपस्थित भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयातील सर्व मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी तथा पालकांचे मी सहर्ष स्वागत करते. ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायका. ओंकाराचे रूप तू कार्यारंभी तुझी अर्चना. ओंकाराचे रूप तू कार्यारंभी तुझी अर्चना. विनायका स्वीकार वंदना, विनायका स्वीकार वंदना. कहते हैं कि गणेशा की ज्योति से नूर मिलता है, गणेशा की ज्योति से नूर मिलता है. उनके आशीर्वाद से दिल को सुरूर मिलता है. जो भी जाता है गणेश जी के द्वार उनको कुछ ना कुछ ज़रूर मिलता है, उनको कुछ ना कुछ ज़रूर मिलता है. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला तर मग गणेश वंदनेने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. बप्पा विघ्न हरता सहस्र भक्त जन का तू एक करता धरता. द्वेष मुक्त मन वो तू जिसमें वास करता. इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा मोरे हरता. बप्पा विघ्न हरता लग तेरा है माथे पे जिसके भी निखरता. कसौटी पे है खरा उतरता. इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा मोरे.
आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका संगमनेर शहराच्या माजी नगराध्यक्षा सन्माननीय दुर्गाताई तांबे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। ताईंना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आजच्या आपल्या या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचं फीत कापून आपण उद्घाटन करावं। चलो, सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्यांनाही विनंती आहे की आपण ताईंसोबत त्या ठिकाणी जाऊन उभं राहायचं आहे। एक सुंदर असा सोहळा विविध गुणदर्शनाचा या ठिकाणी पार पडत आहे। आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका सौ दुर्गाताई तांबे, त्यांच्यासोबत आलेल्या माजी नगरसेविका सौ प्रमिलाताई अभंग यांचंही मी विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो। ताईंच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आता आपल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे। ताई फीत कापून या कार्यक्रमाला सुरुवात करत आहेत। जोरदार टाळ्या वाजवून आपण व्हेरी गुड। नाईक सर, तुम्ही पण जा। धन्यवाद ताई। ताईंसोबत उपस्थित असणाऱ्या संगमनेर शहराच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय प्रमिलाताई अभंग याही या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रथमतः या ठिकाणी ताईंचा सत्कार होत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी ताईंचं स्वागत करूया। यानंतर ज्येष्ठ शिक्षिका दिघे मॅडम यांना विनंती आहे, सोनोने मॅडम आपण दोघींना विनंती आहे प्रमिलाताईंचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। या धन्यवाद ताई। आपण आलात आणि आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक स्फूर्ती मिळालेली आहे। अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। असं म्हणतात प्रत्येक स्त्रीमध्ये सीता वसलेली असते, कारण प्रत्येक स्त्रीला रोज एक अग्निपरीक्षा द्यावी लागते। घर, ऑफिस, समाज, नातेवाईक सांभाळता सांभाळता तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते। कुछ रीत जगत की ऐसी है हर एक सुबह की शाम हुई, कुछ रीत जगत की ऐसी है हर एक सुबह की शाम हुई। तू कौन है, तेरा नाम है क्या, फिर क्यों संसार की बातों से फिर सीता भी यहाँ बदनाम हुई, फिर क्यों संसार की बातों से भीग गए तोरे नैना, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना। याच स्त्रीची रोज द्याव्या लागणाऱ्या अग्निपरीक्षेची थीम घेऊन येत आहेत वेदश्री व तिचा समूह। गाण्याचे बोल आहेत बेखौफ जिंदगी। चली हूँ आजादी की जंग।
वक्त था जब यही कह के समाज औरतों को पढ़ाई के लायक नहीं समझता था। आज भी ज्यादातर लोग यही समझते हैं। और बाय द वे, आप किस बराबरी की बात कर रहे हैं सर? आपको क्या लगता है कि कुछ औरतों ने लिख पढ़ क्या लिया, उनकी और मर्दों की जिंदगी एक बराबर है? क्या जानते क्या है आप एक औरत होने के बारे में? हर कदम पे ऐसे सवाल पड़ते हैं जो एक आदमी कभी सोच भी नहीं सकता। पल्लू ज्यादा नीचे तो नहीं आ गया? लोग कैरेक्टर पे सवाल करेंगे। ज्यादा हंस तो नहीं रही? लोग गलत मतलब निकाल लेंगे। ऑफिस में काम कम तो नहीं कर रही? लोग औरतों की बस की बात नहीं है ये कह के प्रमोशन रुकवा देंगे। काम से घर जाके सबके लिए खाना बनाना पड़ेगा, क्योंकि भले घर में काम दोनों करें, खाना तो सिर्फ औरत ही बनाएगी। आदमी रात भर काम करे तो घर वाले कहते हैं हाय कितना काम करना पड़ता है बेचारे को। औरत रात भर काम करे, ऐसा कौन सा काम आ गया जो रात भर करना पड़ता है? इसके अलावा हमें रोज ऐसी चीजों के बारे में सोचना पड़ता है जो सिर्फ और सिर्फ एक औरत ही समझ सकती है। ब्रा का स्ट्रैप तो नहीं दिख रहा, वो जो सबसे घूर रहा है कुछ उल्टा सीधा तो नहीं करेगा? सर, भीड़ में कोई भी मर्द हमें जब चाहे जहां चाहे छू सकता है, क्योंकि जब औरत पब्लिक प्लेस में होती है तो वो पब्लिक प्रॉपर्टी बन जाती है। बसेस में औरतों की सीट्स रिजर्व है, इससे मर्दों को तकलीफ है। कहते हैं बराबरी भी चाहिए और रिजर्वेशन भी। अरे जब हर महीने आपके बदन से पानी की तरह खून बहेगा, सर फटेगा और पैर फूल जाएंगे ना, तब हम औरत मर्द की बराबरी की बात करेंगे। इसलिए कृपा करके औरतों को क्या करना चाहिए और क्या नहीं, इसमें अपनी एनर्जी बर्बाद न करके औरतें क्या चाहती है उन्हें वो करने का मौका तो मिलता रहे, इसके बारे में हमें सोचना चाहिए। बराबरी तो बहुत दूर की बात है सर, फिलहाल हिस्सेदारी मिल जाए ना, वो ही बहुत है। सर्वभूतेषु शांति रूपेण संस्थिता। आज से आन मेरी मैं तुमको ना छूने दूंगी। जान को चाहे चलनी कर दो, मान को ना छूने दूंगी। छू के देखो दिल मेरा, तुम्हें दिल में अपने बदलूंगी। मैं तुमको नहीं छोड़ूंगी, मैं तुमको नहीं छोड़ूंगी। कोमल है, कमजोर नहीं थी, शक्ति का नाम ही नारी है। हिम्मत कर, जीतेगी तू कब किससे हारी है। अब मैं खुद से लड़ गई हूँ, अब मैं हद से बढ़ गई हूँ। जो चाहे कर ले ज़माना, अब मैं जिद पे अड़ गई हूँ। अब मैं खुद से लड़ गई हूँ, अब मैं जो चाहे कर ले ज़माना, अब मैं जिद पे अड़ गई हूँ। अब मैं खुद से लड़ गई हूँ, अब मैं हद से बढ़ गई हूँ। जो चाहे कर ले ज़माना, अब मैं जिद पे अड़ गई हूँ। इथेच थांबायचंय। कथा संग्राम की, विश्व के कल्याण की। धर्म अधर्म आदि अनंत, सत्य असत्य कलेश कलंक, स्वार्थ की कथा परमार्थ की। शक्ति है, भक्ति है, जन्मों की मुक्ति है, जीवन का ये संपूर्ण सार है। युग युग से कण कण में, सृष्टि के दर्पण में, वेदों की कथा अपार है। कर्मों की गाथा है, देवों की भाषा है, सदियों के इतिहास का प्रमाण है। कृष्णा की महिमा है, गीता की गरिमा है, ग्रंथों का ग्रंथ है, महान आरंभ है प्रचंड, बोल मस्तकों के झुंड। आज जंग की घड़ी की तुम हार दो।
प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आनंद है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। की पुकार है ये भागवत का सार है, कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। देवासारखं देवपण जर माणसात असतं ना, तर कुणीच देऊळ बांधलं नसतं. मला काय वाटतं माहिती का मनीषा मॅडम, नुसतं गणेशाला वंदन करून चालणार नाही. अगदी बरोबर. गणेशा इतकंच आई जगदंबेचा आशीर्वादही आपल्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणूनच देवीकडून सर्वांना सुबुद्धी मिळावी आणि यासाठी यल्लमा देवीचे मनोभावे पूजन करून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि देशावर येणारे सर्व संकटे दूर करण्यासाठी इयत्ता 6वीच्या शिवानी भालेराव आणि समूह देवीला साकडं घालण्यासाठी येत आहे. बघूया ज्या चिमुरड्या काय मागणं मागताय देवीला. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, ओंगार माझा
मल्लाची भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार बोला अंबा माते की। जबरदस्त परफॉर्मन्स। आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि मित्रांनो, नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा आपल्या भारताला सुद्धा भक्कम अशा दोन बाजू आहे। त्यातली एक बाजू म्हणजे आपला शेतकरी, आपला किसान, आणि दुसरी बाजू म्हणजे आपला जवान। हाच किसान पावसाच्या एका एका थेंबासाठी तरसतो, तर दुसरीकडे हाच जवान सीमेवर दुश्मनावर विजेसारखा कडाडतो। म्हणूनच देशाचे रक्षण करणे ज्याची आहे शान, देशाची रक्षण करणे ज्याची आहे शान, आणि शेताच्या कणाकणात ज्याचे आहे जान, त्यांना आम्ही गर्वाने म्हणतो जय जवान जय किसान। सादर करीत आहेत इयत्ता 6वी ते 7वीचे विद्यार्थी जय जवान जय किसान थीम। बदेरा धमक गूंजे बदेरा के ढंके चमक देखो बिजुलियां चमके मन धड़काए बदरवा मन धड़काए बदरवा मन धड़काए बदरवा काले मेघा पानी तो बरसाओ बिजली की तलवार नहीं बूंदों के पानी चलाओ मेघा छाए बरखा लाए गिर के आए मन मचल मचल गयो चल संभल संभल गए दिन बदल घर से निकल तरसने वाला यही किसान जो बारिश की एक एक बूंद के लिए तरसता है, और वही सीमा के और जवान दुश्मनों पे आंधी और तूफान होके बरसता है।
ठेकेदार जी, इस साल भी बारिश की एक बूंद भी नहीं हुई। देखो पूरा का पूरा खेत सूखा पड़ा हुआ है। मुझे कुछ और दिन की मोहलत दीजिए। मैंने आपसे लिया हुआ आपका पूरा पैसा मैं चुकता कर दूंगा ठेकेदार जी। बिल्कुल नहीं। कल के कल तुमने लिया हुआ कर्जा अगर वापस नहीं किया तो तुम्हारी जमीन और खेती दोनों जब्त की जाएगी। ऋषी कुणी सान थोर नाही, सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई, वाळून उधळतो जीव माय बापा, मनावा योरी पेटला। यही किसान जो अपनी मिट्टी का दर्द महसूस करता है, तो वही जवान अपने मिट्टी की रक्षा के लिए शहीद हो जाता है। सर पे ये केसरी रंग सजाया है, मेरी ज़मीन महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका न पड़े कभी अंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। सरसों से भरे खलियान मेरे, जहाँ झूम के भंगड़ा पा न सका, आबाद रहे वो गांव मेरा जहाँ लौट के वापस जा न सका। ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है, तू कहती थी तेरा चांद हूं मैं और चांद हमेशा रहता है। केसरी वतन की रक्षा है इनकी शान, खेतों का कनकन है जिसकी जान, उन्हें हम गर्व से कहते हैं जय जवान जय किसान। लाऊं कपाळी माती
सह्याद्री आपल्या विद्यालयाच्या सुंदर अशा स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शन या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. खूप सुंदर असे कार्यक्रम या ठिकाणी सादर झाले. विषय पण अतिशय सुंदर होते. मुलींनी आणि मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारचा अभिनय या ठिकाणी केलेला आहे. सर्व आपले मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे आपले सर्व शिक्षक, आपल्या महिला पालक, आपले बंधू पालक यांनी या ठिकाणी आपल्या मुलांना घडवण्यासाठी सतत खूप परिश्रम करत असतात. आणि आपली मुलं, सह्याद्री शाळेची मुलं ही आज जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये मोठ्या मोठ्या पोस्टवर कार्यरत आहेत. सकाळीच आम्ही प्राथमिकचा कार्यक्रम केला. प्राथमिक विद्यामंदिरमधले अनेक मोठ्या पोस्टवर असलेले आज विद्यार्थी प्रमुख पाहुणे म्हणून आपण बोलवले होते. फार मोठ्या पोस्टवर गेलेले आहेत. आपली शाळा एक नामांकित अशी शाळा आहे. सहकारमर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी ही शाळा 50 वर्षापूर्वी चालू केली. आणि आता आपल्या 25 शाळा आहेत. तालुक्यामध्ये 25 शाळा आहेत. 9 आपले ज्युनियर कॉलेज आहे आणि 3 सिनियर कॉलेज आहेत. इतका मोठा एक क्षेत्र आपले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असतात. तेव्हा आपले पालक आपल्यासाठी खूप कष्ट करतात, आपले शिक्षक खूप कष्ट करतात. सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा शुभेच्छा. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. चला त्या सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माहे भवानी. नन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने है माया भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी. रोशनी भरी है, दान दिया भक्ति का, दान दिया शक्ति का, तूने ही तो झोलियां भरी. जो भी बरसा बरसा तरसे थे, आई न होठों पे हंसी. अम्बे माता तेरी कृपा से मेरे घर में आई खुशी. हम चट्टान से डटे कभी ना राह से हटे, हमने बात यही मन में ठाने है माया भवानी. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माहे भवानी. फळांच्या रसाल त्याच शिवबांचं गुणगान गाण्यासाठी येत आहेत इयत्ता 6वीचे विद्यार्थी. गाण्याचे बोल आहेत,
ना 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 मी गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार मी गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके मावळे आम्हीच लढणार शिवबाच होणार मी गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आता राजांच्या मनीचं कुणाला ठावं अहो तुम्हाच ते ठावं नाही असं झालंय वय नाही अरे खरंच नाही मला फक्त एवढंच ठावं की बघा 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 राजांनी आता शिवरायांनी आता महाराजांनी राजांना काहीतरी सिद्धीची आता वाटू दे त्याला राजाने त्याला कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो 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 ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला अगधावाई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला हातात त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संबळाला दे अन अंबाबाई गोंधळाला दे अन अंबाबाई गोंधळाला दे तुळजाबाई गोंधळाला दे अन काळूबाई गोंधळाला दे शृंगवासिनी तुझा गोंधळ हे आई तुळजा भवानीचा गोंधळ
लोटून दे अंधार आलो तुझीन रंग डोंगर जंगल उघडते मी दार खूप छान. माझे वांगडा चल नको माझे वांगडा चल नको माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो त्या मजोरीचा पिलंट काय का संकायलो त्या मजोरीचा पिलंट काय का संकायलो तुझे वांगडा येऊच नाही तेरे साथी येऊच नाही तुझे वांगडा येऊच नाही तेरे साथी येऊच नाही तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाही तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाही उंदीर मामा आयलो अनखाटी पुन्हा लिपिलो उंदीर मामा आयलो अनखाटी पुन्हा लिपिलो त्या मजोरीचा पिलंट काय का संकायलो त्या मजोरीचा पिलंट काय का संकायलो जैसे जमी पर है सितारे मेरी मुंबई में जैसे जमी पर है सितारे तू चाहे तो गले में तेरे डाल तू सारे तू चाहे तो गले में तेरे डाल तू सारे मग छेपायचे नाही रे मका सोसायचे नाही मग छेपायचे नाही रे मका सोसायचे नाही तुझे आसमां के तारे मका छेपायचे नाही तेरे आसमां के तारे मुझे छेपायचे नाही उंदीर मामा आयलो अनखाटी पुन्हा लिपिलो उंदीर मामा आयलो अनखाटी पुन्हा लिपिलो त्या मजोरीचा पिलंट काय का संकायलो त्या मजोरीचा पिलंट काय का संकायलो या या माया या 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 मी मुंबई को आके बता काय करतलो मी मुंबई को आके बता काय करतलो जो घर की याद आए तो मका नोय रोकलो जो घर की याद आए तो मका नोय रोकलो मका सांगा नको तू मका सांगा नको मका सांगा नको तू मका सांगा नको तू गोयची चढवा मका असा बनवू नको तू गोयची चढवा मका असा बनवू नको उंदीर मामा आयलो अनखाटी पुन्हा लिपिलो उंदीर मामा आयलो अनखाटी पुन्हा लिपिलो त्या मजोरीचा पिलंट काय का संकायलो त्या मजोरीचा पिलंट काय का संकायलो माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो तुझे वांगडा येऊच नाही तेरे साथी येऊच नाही तुझे वांगडा येऊच नाही तेरे साथी येऊच नाही तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाही तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाही उंदीर मामा आयलो अनखाटी पुन्हा लिपिलो उंदीर मामा आयलो अनखाटी पुन्हा लिपिलो
छान, खूप छान, खूप. इंडिया का नया ये गाना, दोस्तों मेरे इसे जम के बजाना. नए इंडिया का नया ये गाना, दोस्तों मेरे इसे जम के बजाना. अब फट से है हमें आगे बढ़ जाना, क्योंकि अब है डिजिटल पेमेंट का जमाना. अब झट से होते काम, झंझटों से है आराम. देखो कितना है आसान, सेफ भी है मेरी जान. तो हो जा टचलेस, पेपरलेस, कैशलेस. तो हो जा टचलेस, पेपरलेस, कैशलेस. तो हो जा टचलेस, पेपरलेस, कैशलेस. तो हो जा टचलेस, कैशलेस. चुटकी बजा के, चुटकी बजा के, चुटकी बजा के. जितनी बार भी पेमेंट करो, जो भी हो अमाउंट, बस एक ही ऐप जिसमें तेरे सारे बैंक अकाउंट. चाहे यूटिलिटी बिल्स भरो, ओ, 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 या कस्टमर से पेमेंट ही लो. यूपीआई से खत्म हुआ है भाग दौड़ी का काम. नो हर बार के वही के झमेले, हर जगह ये चलता अकेले. यूजर फ्रेंडली है ये बलवान, सिंपल भीम को सबका प्रणाम. तो हो जा टचलेस, पेपरलेस, कैशलेस. तो हो जा टचलेस, पेपरलेस, कैशलेस. तो हो जा टचलेस, पेपरलेस, कैशलेस. तो हो जा टचलेस, कैशलेस. चुटकी बजा के, चुटकी बजा के, चुटकी बजा के. QR कोड से हटा जेबों पर लोड, रुपए कार्ड बना है आज का पेमेंट मोड. IMPS से जब चाहे भेजो पैसे, तुरंत मिलेंगे खुशियों के जैसे. पानी, बिजली, गैस, DTH, फीस हो या हो कोई रिचार्ज आइटम, सब में चलता है अपना. हाँ, भारत बिल पेमेंट सिस्टम जोड़े हमको, हाँ हाँ जोड़े हमको, जोड़े हमको आधार अनेबल पेमेंट सिस्टम. लाइफ को कर दिया है कूल एकदम. झट से होते काम, झंझटों से है आराम. देखो कितना है आसान, सेफ भी है मेरी जान. तो हो जा टचलेस, पेपरलेस, कैशलेस. तो हो जा टचलेस, पेपरलेस, कैशलेस. तो हो जा टचलेस, पेपरलेस, कैशलेस. तो हो जा टचलेस, कैशलेस. चुटकी बजा के, चुटकी बजा के, चुटकी बजा के. डिजिटल पेमेंट्स, सरल, संपूर्ण, सुरक्षित. चुटकी बजा के. खूपच छान सजली आहे मैफिल चिमुकल्यांच्या कला अभिव्यक्तीची. त्यासाठी एकदा होऊन जाऊ. Particular pandal. What a tremendous chance to all of us to gather here on a stage and to see such type of dances which are applicable in the educational commentary, in the educational systems, and it is an integral part of our educational diversities. Thank you very much. Thank you, Daru. Thank you, Daru. Lavani was performed by Anushka. सोन्यात सजले रुपात भिजले
तोड़ी तोड़ी हुक चुक शोर मचाए रे, हाय मेरी चुनरी भी सर की जाए रे, घड़ी घड़ी हुक चुक तोड़ी तोड़ी हुक चुक शोर मचाए रे, हाय मेरी चुनरी भी सर की जाए रे। तेरी लगे तेरी क्यों छोरी, लगी कमर तेरी क्यों छोरी, कुछ तो हुआ तुझे चोरी चोरी। लागली कुणाची चिट्टी, अरे मला लागली कुणाची चिट्टी। याची त्याची लाजू नको लाजू नको लाजू नको तुला लागली कुणाची चिट्टी, अरे मला लागली कुणाची चिट्टी। कानी असल किरत माझी देखणी सुरत नाही हातात कुणाच्या नजरा, माझी पाट हाय कोरे माझं रूप लई वारी नटे सावरी माळून हो गजरा दिलबरा राजसा तुम्ही जरा बघा तरी, अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी, अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चम चम ते अंबरी। हे बकुळाची बाई नशा पाराची हाय कसं बेभान होती सारं तिच्या पुरती, हे बकुळाची बाई नशा पाराची हाय कसं बेभान होती सारं तिच्या पुरती। अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी, अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चम चम ते अंबरी। रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दाणी काढीला, हातनका लावू माझ्या साडीला। रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दाणी काढीला, हातनका लावू माझ्या साडीला। मेरे मर्द मी जासु भारी वादा करके है लाया फेरारी, देखे है पूरा कोली वाडा आता थोडा तो भाव मला खाऊ दे, मला जाऊ दे, मला जाऊ दे, मुझे जाने दे, हाँ मला जाऊ दे। हॅलो हॅलो एक प्रश्न विचारू का? मी तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारणार आहे ऑडियन्स। भारतातील, महाराष्ट्रातील व गोवा राज्यातील सर्वात लोकप्रिय गीत कोणतं रे? बरोबर, क्या बात आहे? बरोबर। सर्वात लोकप्रिय गीत म्हणजे कोळी गीत। का बरं? का बरं? अगं कोकण म्हणजे निळी खाडी, कोकण म्हणजे निळी खाडी, कोकण म्हणजे माडाची उंचच उंच झाडी, कोकण म्हणजे निळी खाडी, कोकण म्हणजे माडाची उंचच उंच झाडी, कोकण म्हणजे सागराची गाज, कोकण म्हणजे सागराची गाज,
कोकण म्हणजे रुपेरी वाळूचा साज. काय सांगतेस, छानच. मायाळू, प्रेमळ आणि देवभोळी ही माणसं तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. हर्षिता सानप व समीक्षा मोरे यांचा समूह. गीताचे बोल आहे वेसवची पारू. भेसवची पारू नेसली गो नवा सारा. भेसवची पारू नेसली गो नवा सारा. जाऊ चल गो पंधराला ग पारू दर्याचे पुंगेला. 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 गौरी मांडवा खाली. गोरी गोरी गौरी मांडवा खाली. गलगले गोजीरा गौरी गताजिरी. अंड्या ब्यांजो करी चाला विलंगिरी. नागावली तोकावाली गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली. சிக்கி தவிக்கிது மால டம் டம் மஞ்சள் டம் டம் மாத்து அடிக்க மங்கள டம் டம் சோல டம் டம் ஒதுக்கி டம் டம் ஓங்கி பட்டிக்கும் புத்திக டம் டம் மால டம் டம் மஞ்சள் டம் டம் மாத்து அடிக்க
लगता है मेरे सामने। मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरे सामने। चिपक चिपक के चलती है कभी कभी तो राहें, जुड़े जुड़े कुछ ऐसे कि लगा हो जैसे गम। डबल डबल होती थी जो कभी कभी तकलीफें, किसी के संग में चलने से हुई हाथ से कम। और मेरा 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 तेरा तेरा मेरा मेरा तेरा किस्सा बेढंगी, कभी कभी चलती है कभी कभी रुकती कहानी बेढंगी। कश्मीर में तू कन्याकुमारी, नॉर्थ साउथ की मिट गई देखो दूरी ही सारी। ஏண்டா எங்க போறாயே அன்புக்கு நீதாண்டா ஆளு, வந்து கட்டிக்கடாயே உடம்பெல்லாம் காயது பாரு. பிள்ள தமிழ் தெரியாதா? ஹிந்தில 1 செகண்டா. पूनम के चांद को घूंघट के नीचे छुपा के लाई तेरे लिए दुनिया से नजरें चुरा के। पीछे कुआं आगे मेरे खाई, तू ही बता जाऊं मैं कहाँ, मुझको दुआ किसकी लगी भाई, आके पधारा हूँ जो यहाँ। इल्ले फिकर आजा इधर, बीट पे लगा ले तू ठुमका। 1 2 3 4 get on the dance floor. 1 2 3 4 get on the dance floor. Booty shake the top and go hard. Show it, hit the party, hit the gimme 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 some more. 1 2 3 4 get on the dance floor. Booty shake the top and go hard. Show it, hit the party, hit the gimme 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 some more. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. देसावची पारू नेसली गो नवा सारा, जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला, जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला, जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला, जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी, चला ग पारू करतेस यो नखरा, चल जाऊ बाजारी. बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी, चला ग पारू करतेस यो नखरा, चल जाऊ बाजारी. चल ग पारू आयली ही हिरो कर बाजारची तयारी, सरक्याची टोपली माथ्यावर ठेवून तुझा बाजारी. आई तुझे देबुल साजतई, गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान, पालखीला नाचिन गुलाल उरवून
उभी पाठीशी हाय आई एकवीर माझी उभी पाठीशी हाय एकवीर माझी उभी पाठीशी खूप लग्नात मावत नाही. आत्ताच बघा ना एक नवीनच मूवी रिलीज झाली आहे. कोणती रे? क्या बात आहे, पुष्पा 2. त्यातला फेमस डायलॉग कोणी सांगाल का? झुकेगा नाही साला. चला तर मग आपण सामीलाच भेटून येऊया. आपल्या इयत्ता 7वीच्या लावण्या वागचौरे व समूह घेऊन येत आहे अंगारों से. मुझे रोक टोक कहते हैं लोग पर मोम सा है मेरा जानू. नश्तर है वो यही दूर दूर गूंजे फितूर पर बादशाह है मेरा जानू. इसमें पत्थर क्यों लोग देखते हैं, मुझको तो दिखता है इसमें कोई सनम. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने. मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामने. రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలవనోళ్ళు లేరు మేస్తిరి. కళాకారుల ఫ్యామిలీ మరి ఏ గజ్జ కడితే నిద్రపోతు నిండు రాత్రి. సూకులాడి స్వప్న సుందరి నీ మడత సూపు మా పటేల మల్లె పందిరి. రచ్చరాజుకుండే రూపిది నీ పంక చూస్తే గుండెలోన డీరి డిరిడిరి. నడుములోన తూటాలెట్టి తుపాకి పెంచినామె తింగని చెట్టి మగ జాతి నట్ట మడత పెట్టి. ఆ కుర్చీని మార్తా పెట్టి गणपती आले आणि नाचून गेले, सोबत मोदकही खाऊन गेले. शिवबांनी राज्य घडवले, शिवबांनी स्वराज्य घडविले. शेतकरी आणि जवानांनी तर आपला थरारच सादर केला. मध्येच डिजिटल इंडियाचं वारं आपल्याला थोडंसं सुखावून गेलं. नंतर भंडारा उधळत आपण देवीला एल्गारही केला.
आणि शेवटी आपण टमटममध्ये बसून मुंबईपासून ते साऊथ गाठलं. आता वेळ आहे आपल्या महाराष्ट्राची आण बाण आणि शान म्हणजे लावणी. लावणी तर मायबाप प्रेक्षक हो, माझ्या चिमुरड्या प्रेक्षक हो, तयार व्हा पाहायला एक ठसकेबाज लावणीचा ठसका. आणि बोल आहे मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा झुलवा. घेऊन येत आहे हर्षिता साणक 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 साणक. ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार नार देखणी नखरेला चटक चांदणी मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलखंद खिलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलखंद खिलवा. मला जोडीनं मुंबईला फिरवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद खिलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद खिलवा. तुमची मैना मला बघून लाजतोय आईना. मी लाडाची तुमची मैना मला बघून लाजतोय आईना. फसले नाही कधी कोणा किती जीवांची केली मी तैना. आधी कच्ची मी कैरीची फोड जरा आंबट जराशी गोड. फिरता फिरता तंद्रीत हरवले मी गर्दीत. कुणी मेल्यानं मारला ग पटवा. आधी जाऊन आधी जाऊन पोलीस बोलवा. आधी जाऊन पोलीस बोलवा मग खुशाल पतंग उडवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद खिलवा ना. ऑन दी स्पॉट केलेला हा परफॉर्मन्स आहे. काही विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत. कोल्हे सर कोल्हे सर पाठीमागचे मुलं जायचं नाहीये. पवार सरांना विनंती आहे की त्यांनी भालेरावांचा सत्कार करावा. नाही सर कोल्हे सर जाऊ नका देऊ. ते मुलं चालले ते पा. ए खाली बस रे. स्वयंसेवक म्हणून काम करणारे
आपले छोटेसे चिमुरडे त्यांचा पण सत्कार झाला पाहिजे. यश वागचौरे, ऋतुराज देशमुख, आदर्श सांगळे आणि सार्थक ढोकरे यांनी पण खूप छान मदत केली. मॅडम त्यानंतर सकाळ शिफ्टचं सगळं नियोजन करणाऱ्या घुले मॅडम आणि सीमा यांचा सत्कार रणशूर मॅडम करीत आहे. हा बवर सर